नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, एक जुनं गाणं होतं बघा. द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला, कडू का हो झाला. बोला, संगतीने म्हणजे संगत का असर इतका मोठा असतो की तुम्हाला काय सांगू. द्राक्ष गोड असतात, पण ते लिंबाच्या झाडावरती, कडुलिंबाच्या झाडावरती गेल्यामुळे काय झालं की कडुलिंबाचा कडू रस पण त्याच्या मुळांमध्ये झिरपला थोडासा आणि द्राक्ष कडू झाले. लोक म्हणायला लागले, अहो यांचे द्राक्ष तर खूप कडू आहेत हो, असं कसं. मग काय म्हणायचं, शेवटी संगत का असर हाच एक परिणाम आपल्याला सांगू शकतो आपण की तो निंबावर चढल्यामुळे तो कडू झाला, हा त्याचा परिणाम एक झालेला आहे. आपण म्हणतोच ना की एखाद्या पेटीमध्ये, आंब्याच्या पेटीमध्ये सगळे आंबे जर चांगले असले पण एखादा जरी सडका असला तरी तो सगळ्या आंब्यांना नासवू शकतो. तसंच समाज कंटक जे आपण म्हणतो, समाजामध्ये जे एखादे वाईट संगीचा मुलगा असला तर आपण काय सांगतो मुलांना आपल्या की अरे त्या मुलामध्ये राहू नको बरं, त्याची संगत तुला लागेल तर लोक पण तुला तसेच ओळखू लागतील. म्हणजे कुणासोबत कसं राहायचं, काय राहायचं हे आपणच आपलं ठरवलं पाहिजे. कारण संगत फार वाईट असते. संगत तुम्हाला सांगते की वाईट सवयी पटकन कुणालाही लागू शकतात आणि काही काही लोकांना ते वाईट आहेत हे सुद्धा कळत नाही आणि तसेच ते करत राहतात. अशी तुम्हाला कितीतरी लिस्ट मी देऊ शकते की अभ्यासाचा कंटाळा असतो, कुणाला लवकर उठायचा कंटाळा, कुणाला आळसामध्ये राहायचं, झोपून राहायचं, किंवा टीव्हीच पाहत बसायचं, किंवा इकडे तिकडे अवांतर कुठेतरी कट्ट्या जाऊन गप्पा करायच्या, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं नाही, कामाकडे, कष्टाकडे. म्हणजे कष्टाची सवय लावायची असते मुळात, हे त्यांना पटतच नाही. त्यांना हे त्यात काही वाईट वाटतच नाही, त्या सवयी वाईट आहेत म्हणून. पण जर आपल्याला जर कळलं की हे आपण त्यांच्या संगतीत आलं तर हळूहळू तो आपल्याला काय म्हणतो, अरे यार चलो ना, कोई बात नाही, कल पढ़ाई कर लेना, आज तो चलो घूम के आएंगे. कुठे जातात फिरायला, रस्त्याच्या, गावाच्या बाहेर, जंगलात एखाद्या, जिथे काही अगदी म्हणजे रहदारी नसते, काही नसते. एखाद्या वेळेस काही संकट आलं तर काय होणार, म्हणजे पण हा विचार त्यांच्या नसतोच मनामध्ये. काही कसं असतं, मग ते वाईटच होऊन जातं ना त्याच्यामुळे माणसाचं. आणि चांगल्या सवयी लावायसाठी आपल्याला स्वतःला खूप कष्ट घ्यावे लागतात. तुम्ही जर चांगल्या सवयी नाही लावल्या, वाईट सवयी असल्या, तर मग तुम्हाला सुख म्हणजे नक्की काय असतं ह्याचा खूप मोठा विचार करावा लागतो. कारण सुख अंगी लावून घेणं आणि त्याचं समाधान मांडणं हे सुद्धा आपल्याला नशिबात असायला पाहिजे. आता हे जर मुलं कुठेतरी खूप फिरून आले, थकून आले आणि त्यांच्यासमोर तुम्ही पंचपक्वान्नाची थाळी जरी ठेवली तरी ते काय म्हणतील, नाही नाही आता मला झोपायचं आहे, मला आराम करायचा आहे, मला झोपू द्या, त्याशिवाय मला बरं वाटणार नाही. मग ते आधी झोपतील, आराम करतील आणि मग जेवतील. म्हणजेच काय आहे, योग्य मूड, योग्य आराम, योग्य व्यायाम सगळं असं झालं तर समोरचं अन्न आपल्याला गोड लागतं. मग ते पंचपक्वान्न असो, का साधं असो, का सुकं असो, शिळं असो, गोड, कडू, आंबट, कसंही असं तरी माणूस खरी भूक लागली तर ते पटकन खाऊन घेतं, त्याच्याकडे विचार करत नाही. म्हणूनच काय आहे, आराम हा राम आहे. आपलं शरीर जर स्वास्थ्य आपल्याला सुधरवायचं असेल तर आपल्याला व्यवस्थित आराम करायलाच पाहिजे. आराम आणि व्यायाम या दोघींचं सांगड जर घातलं तर मग आपली तब्येत चांगली राहू शकते. आणि मग एक्सरसाइज वगैरे तर त्याच्या मागे सगळं येतच ते सगळं. आणि मग आपल्याला सुख अजून काय पाहिजे असतं बघा. आपण म्हणतो ना की हे सगळं किती एसीचं जरी हवा आली थंड आणि जर तुमचं शरीर थकलं नसेल तर तुम्हाला झोप येणार नाही. तसंच संगतीचं पण होतं की वाईट जर संगत असली तर तुम्हाला चांगल्या संगतीच्या लोकांमध्ये राहावं वाटत नाही, इंटरेस्ट वाटत नाही, बोलावं वाटत नाही, काहीच नाही. एखादा वृक्ष कसा असतो बघा, एखाद्या मोठ्या वृक्षाकडे तुम्ही बघा, तो किती कुठल्याही अडचणींना सामोरं जाण्याची त्याची तयारी असते. किती वादळं तुफान त्यांनी सहन केलेली असतात. हा थोडी पानगळती होते, थोडे फांद्या तुटतात, पण पुन्हा नवीन जोमाने तो उभा राहतो. जर एखाद्या वेळेस हवेत वादळाने वाकडा झाला ना तो, तर तो वाकडा तसाच वाढत राहतो, पण तो स्वतःचं जगणं सोडत नाही. कारण त्याला स्वतःचा जीवन संघर्ष आठवत असतो. की एक छोटंसं बी कोणीतरी टाकलं होतं जमिनीमध्ये, मग ते रुजल्यावर त्याला अंकुर फुटले, पालवी फुटली, मग त्याचं झाड झालं छोटं, मग ते झाडांची पानं मोठी झाली पुढे आणि मुळं खाली जमिनीत जाऊन पाणी शोषून झाडांना द्यायला लागली.
आणि झाडाचे पानं काय करायला लागले, सूर्यप्रकाशामध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस करून अन्न तयार करू लागलं आणि मग ते झाड छान जोमाने वाढू लागलं. म्हणजेच काय, तिथे दोघांनी आपलं एकमेकांचं काम करून मदत केली आणि याच्यातून फायदा कोणाला झाला? ह्या फोटोसिंथेसिसमध्ये तो ऑक्सिजन सोडायचा आणि कार्बन डायऑक्सिजन हवेतला घ्यायचा झाड. त्यामुळे आपल्या वातावरणात ऑक्सिजन वाढायला लागला. फायदा आपलाच झाला हो. म्हणून मग आपण म्हणतो झाडे लावायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, झाडं तोडायला नाही पाहिजे. आणि झाडांना मुळांना माहिती आहे की किती खोलवर जाऊन पाणी आणावं लागतं. मग ते हा जीवन संघर्ष कधीही विसरू शकत नाहीत. तसंच आपण पण आपल्या जीवनामध्ये त्याचं उदाहरण डोळ्यासमोर घेऊन जर आपला जीवन संघर्ष चालू ठेवला आणि त्याचा विसर पडू दिला नाही तर आपल्याला जीवन जगायला एक वेगळा आनंद मिळतो. मलयगिरी म्हणून कर्नाटककडे जे चंदनाचं झाडांचं वन आहे, तिथून जी साधी हवा जी येते ती सुद्धा सुगंधित येते. चंदनाचा सुगंध घेऊन ती हवा येते मलयगिरीचा. म्हणजे काय होतं बघा, त्या झाडांच्या संसर्गाने सुद्धा ती हवा सुगंधित होते. मग आता चॉईस आपला आहे की आपण तसंच चंदनासारखं सुगंधित व्हायचं का द्राक्षासारखं लिंबासारखं कडू व्हायचं. मग द्राक्षाच्या वेलांनी ठरवलं पाहिजे की आपण लिंबावर जायचं का दुसरा कुठला तरी आधार शोधायचा. त्याचा मालक त्याला आधार देईल, कुठेतरी तार सापडेल, कुठेतरी एखादं झाड सापडेल. कडू लिंबच कशाला पाहिजे. मग तुम्हाला पुढच्या वर्षी त्याचे गोड फळं खायला मिळतील. जसं झाड इतकं जीवन संघर्ष शोषून सगळं सहन करून आपल्याला गोड फळं देतं, गोड फुलं देतं. तो असा कधी विचार करत नाही की अरे मी हे एवढं सगळं देतो तर मला काय देतं जग. काही तो नाही. त्याचा ते गुणच आहे, तो दातृत्वाचा गुण त्याचा असतो. पानं आणि फुलं, सुंदर फुलं द्यायची, सुंदर केळीची पानं असतात, केळीचे फळं, केळं आपण खातो सुंदर सुंदर, आंबे खातो, वेगवेगळी फुलं असतात, बकुळीची म्हणा, मोगऱ्याची म्हणा, ती जास्वंदाची, सगळी किती सुंदर वेगवेगळी तऱ्हेची फुलं आहेत सगळीकडे निसर्गामध्ये. एक नजर आपल्याला तशी पाहिजे की काय काय आहे जगामध्ये सुंदर. मग आपलं जग पण सगळं सुंदर आणि रंगीबेरंगी होऊ शकतं एखाद्या फुलपाखरासारखं. चॉइस आपका है. आणि समझदार को इशारा ही काफी है की आपण संगत कोणाची ठेवायची. मैत्रिणींनो, कसं वाटलं? थोडंसं बोलली मी आज. आवडलं असेल तर लाईक करा, वाटल्यास सबस्क्राईब करा. नमस्कार.